गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? खूप दिवसातून आलं. बरे आहात ना? माझं रेग्युलर चालू आहे. तुमचं नाही? तुम्हाला असं वाटत असेल एवढे दिवस व्हिडिओ केले नाही, पण माझं रेग्युलर चालू आहे. तुमचं सांगा. स्पेशली आज माझ्या मित्रांनी पण खूप कॉल केले. एवढे दिवस टाकत नव्हतो. ते म्हणतात का टाकत नाही किंवा काय झालं. काय नाही, गणपती सुट्टी होती, थोडीशी मजा घेतली आणि झाल्यानंतर रेग्युलर चालू होतो. पण पावसामुळं मी मोबाईल आणत नव्हतो, थोडासा त्रास होता. आत्ता बघा मस्त एकदम क्लायमेट जबरदस्त झालं आहे, तर चालू झालं परत. नाही, माझं कंटिन्यू चालू आहे म्हणजे सायकलिंग. तुम्हाला आज एक गंमत सांगतो. गंमत म्हणजे नॉर्मल असाच विषय आहे. आपण जेव्हा चालू करतो ना सायकलिंग वगैरे, सुरुवातीला आपल्याला थोडा त्रास होतो. म्हणजे कोणाचे पाय दुखतील किंवा तुम्ही जिम चालू करताय, तुमचं अंग दुखेल, तुम्हाला थोडा ताप वगैरे येईल. जिम चालू केल्यानंतर सायकलिंगला पण पाय बी दुखतात किंवा रनिंगला पण पाय दुखतात. मग थोडं थोडं सुरुवात करा, जास्त नका सुरुवात करू. आणखी थोडं थोडं वाढतात. नंतर जेव्हा वाढेल तुमचं, म्हणजे सुरुवात तुम्ही 100 मीटरने केलात ना, तर तो 100 मीटर तुमचा विदिन महिन्या दीड महिन्यात 10 किलोमीटरपर्यंत पोचेल. एक रनिंगची गंमत आहे किंवा सायकलिंगचं पण तेच आहे. तुम्ही वाढवत गेलात ना, बघ आपल्याला वाटतं अरे दम लागतो, पण 2-3 किलोमीटर धावल्यानंतर तुम्हाला नंतर कळतं की अरे यार दम हा विषयच नाही. म्हणजे तेव्हा तुमचा स्टॅमिना एवढा जबरदस्त झालेला असतो की हिशोबाच्या बाहेर. तुम्हाला का बोलतो आहे, या रे मैदानात आणि लहान मुलासारखं बागडा. आपलं बालपण परत आपण आणूया. खरंच बालपणाचे दिवस तुम्हाला आठवतील. कसले उड्या बिड्या मारायचो, पळायचो, धावायचो, इकडे तिकडे लपालपी वगैरे, सगळ्या पकडापकडी हे सगळे गेम खेळलो आपण. पण तेव्हा आपला दम हा विषय नव्हता. पण आता दम, पाय बी दुखणं का का होतं हे? आताही तुमचं पाय दुखू शकत नाही. म्हणजे तुम्ही रनिंग सायकलिंग केलात ना, तुम्ही तुमच्यात रेग्युलरपणा ठेवलात तर ते अजिबात दुखणार नाही. चॅलेंज होतो, रेग्युलरपणा ठेवा. ते बाळपण आहे ना. आणि यार माझ्याशी स्पर्धा करा ना, मी स्पर्धा करायला तयार आहे तुमच्याबरोबर. म्हणजे बघा, एक फायदा असा होतो की या गोष्टीतून तुमचा स्टॅमिना चांगला होतो. तुम्ही तुमचं हृदय कणखर बनवता, त्याला भरपूर मजबूत बनवता. दुसरी गोष्ट फायद्याची, बॅड टॉक्सिन अंगातनं निघतो, घामावाटे. तिसरी गोष्ट तुमचा तरुणपणा पुन्हा येतो. चौथी गोष्ट तुमचं पोट कमी होतो. पोट महत्त्वाचं कमी होणं, आणि ते ऑटोमॅटिक तुमचं रेग्युलरपणा असेल तर ते कमी होणार नाही, तर मग असं नाही. तर आणि हां, माझ्याकडे मी लास्ट टाईम पण बोललो होतो, ॲक्च्युली आजारांवरती बोललो होतो. खूप सारे विषय आहेत. आता खूप दिवसातनं आलो म्हणून ते नको. आणि हां, अजून एक गोष्ट आढळली, म्हणजे अरे तुम्ही यार मला काही जणं निग्लेक्ट करतात. म्हणजे सगळ्यांचंच नाही म्हणत मी, काही जणं ऐकत जावं यार, बोला माझ्याशी, ते स्क्रॉल नका करू, वरती नका वाटो. बघा मी काय बोलतो आहे, मी खरंच तुमच्या फायद्याचं बोलतो आहे. आणि याच्यात तुमच्याकडनं पैसे पण नाही घेत. हां, खरंच मला सांगतो, पैसे घेणार आहेत. सो प्रयत्न करा यार, या तुम्ही हवेत, मला मस्त मजा करायला हवेत. कधी भेटलं तर असं फिटनेस पण, आणि मस्त अरे वा छान इन बिन करून मस्त पोटातमध्ये गेलेला एकदम टणटणीत दिसले पाहिजे. सो मंडळी, घेतो राजा, खूप बोललो, बऱ्याच दिवसातनं आलो आहे म्हणून भरभरून बोललो. तर चालू करू आपण आपलं परत रेग्युलर. या, मला मॅसेज करा, बोलूया. तात्पुरती घेतो रजा, भेटू परत दुसऱ्या व्हिडिओमध्ये. सो कसलं वातावरण आहे, मस्त असले फील. बाय बाय, भेटूया.